नमस्कार, मी सीमा कुचेरिया। वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो। रथसप्तमी हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांना एक पुत्र झाला, तो म्हणजेच सूर्यनारायण। सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार आहे। संपूर्ण विश्वाला आपले महातेजस्वी स्वरूप प्रदान करून सूर्यदेव सृष्टीला चैतन्य देतात। सूर्यदेवामुळेच आपल्या पृथ्वीवरती जीवनाचे अस्तित्व आहे। रथसप्तमीची पूजा कशी करावी? रथसप्तमीला सूर्याची 12 नावे घेऊन 12 सूर्य नमस्कार करावेत। पाटावरती रथात बसलेल्या सूर्यनारायणाचे चित्र रेखाटावे। त्याच्यावर लाल फूल, अक्षता, कुंकू टाकून त्याची पूजा करावी। सूर्यनारायणाला नमस्कार करून आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याष्टक आणि सूर्यकवच याचे पठण करावे। सूर्यनारायणाला खीरपुरीचा नैवेद्य अर्पण करावा। अशा प्रकारे सूर्याची पूजा केली जाते। सूर्यदेवाच्या रथाला असणारी 7 घोडे म्हणजेच आपले सप्ताहातील 7 वार, त्याचबरोबर रथाला असणारी 12 चाके म्हणजेच 12 राशी, या 12 राशींचे प्रतीक म्हणून सूर्यदेवासमोर 12 प्रकारच्या धान्याच्या राशी मांडल्या जातात व त्याची पूजा देखील केली जाते। अंगणामध्ये सडा शिंपण करून रांगोळी काढून गौऱ्या मांडल्या जातात। त्या गौरीवरती मातीच्या बोळक्यामध्ये दूध ठेवले जाते। हे दूध उतू जाईपर्यंत म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत तापवले जाते आणि उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद वाटला जातो। हे उतू गेलेले दूध अग्नीला समर्पित झाले म्हणजेच सूर्यनारायणाला समर्पित झाले अशी मान्यता आहे। अशा प्रकारे सूर्यनारायणाला, जो आपला प्राणदाता आहे, आपल्याला आपल्या आतील आत्मशक्ती आहे, याचे अशा प्रकारे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली जाते। अशा प्रकारे उत्साहाने, आनंदाने रथसप्तमीचा सण साजरा केला जातो। अशाच प्रकारचे वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।